नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सावी आणि गिरिजा ह्या बसलेल्या असतात. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, बघ बाई, आता तू ना शब्द दिला आहेस. मग शब्द दिला आहेस म्हटल्यावर तुला मला सगळं काही शिकवावंच लागेल. नाहीतर शब्द दिला आहेस आणि पुन्हा म्हणायची की मी तुला नाही शिकवत म्हणून. तेव्हा ती म्हणत असते, आता काय शब्द दिलाय म्हटल्यावर शिकवावं तर लागणारच आहे ना, त्यात काही वेगळं नाहीच आहे. असं म्हणून आता ती कशा पद्धतीने सेव्ह करायचं हे अर्धवट ज्ञानच सावी देत असते. आणि गिरिजाला ते समजतसुद्धा नसतं. आणि गिरिजाला न समजल्यामुळे गिरिजा तिला पुन्हा पुन्हा विचारते. पण आता सावी म्हणत असते, ए बाई, 4-4 वेळेला मी काही तुला हे सगळं नाही सांगणार आहे. एकदा सांगितलं झालं ना, मग आता तुझं तू शिकायला हवंस की नाही थोडं तरी. असं म्हटल्यानंतर हे बघ, अशा पद्धतीने हे सेव्ह करायचं आणि त्यानंतर इंटर करायचं. अगं कुठे आहे इंटर, कुठे आहे सेव्ह, आणि हे सगळं काही ती विचारत असताना सावी म्हणत असते, हे बघ मला आता भरपूर काम आहे, जेवढं सांगितलं आहे तेवढं आजच्यापुरतं पुरं आहे. असं म्हणून सावी म्हणत असते, गुरु हा शिष्याला कधीच सगळे काही गुपित सांगत नसतो. गुरुजी हा हातचा राखूनच सगळं काही शिकवत असतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता मला सुद्धा बघायचं आहे की तू कशा पद्धतीने सेव्ह करतेस आणि कशा पद्धतीने हे लॅपटॉपचं आणि कम्प्युटरचं नॉलेज तुला इथे शिकायचं आहे, तेच मलासुद्धा बघायचं आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता रुद्र हा एनजीओमध्ये आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अरे डोनर किती वाजता येणार आहेत. त्याच वेळेला श्री म्हणत असतो, अरे डोनर आज कुठे येणार आहेत. तर डोनर आज नाही तर आता ते उद्या येणार आहेत. अरे असं कसं म्हणतोस, सावीनं तर सांगितलं आज येणार आहे. अरे सावीनं सांगितलं आहे का, तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, बरोबर चल ठीक आहे, मग मी घरी जाऊ का. कसं आहे ना, गिरिजाला ना कम्प्युटरचे धडे द्यायचे आहेत. अच्छा म्हणजे सावी देते का. हो सावी देते. आणि तेव्हा श्री म्हणत असतो, बरं बाबा बरं, जा 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 बायकोकडे जा आणि तिला सुद्धा तुझ्या हाताने थोडेसे कम्प्युटरचे धडे दे. असं सुद्धा आता इकडे तो त्याला सांगत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे गिरिजाने एक छान असं लेटर टाईप केलेलं असतं आणि ते लेटर टाईप केल्यानंतर ती धावतच वासंतीकडे येते. आता वासंतीकडे आल्यानंतर ती वासंतीला म्हणत असते, आई आई बघा ना मी काय केले. हे बघा ना, मी एक लेटर टाईप केलेलं आहे आणि हे मी कसं बसं टाईप केले. तेव्हा वासंती म्हणत असते, अरे वा वा वा, खरंच हे लेटर तू खूपच छान असं टाईप केलंयस. असं सुद्धा इकडे आता ती म्हणत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई छान केलंय ना. हो गं, खरंच खूप छान केलेलं आहेस. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई कसं बसं केलंय, आता मी हे सेव्ह करून ठेवते, म्हणजे रुद्र आले ना त्यांना मला दाखवायचे. तेव्हा वासंती म्हणत असते, हो हो ठेव, पण ऐक ना गिरिजा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हे ना 4 दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, पार्टीच्या काहीतरी मीटिंग्स आहेत. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो आई साहेब मला सुद्धा समजलंय, ते रुद्रशी बोलत होते. तेवढ्यातच नागेश्वर फोनवर बोलत वरून खाली येत असतो. त्याच्यासोबत एक नोकरसुद्धा असतो आणि त्या नोकराकडे एक बॅग असते आणि तो बॅग घेऊन खाली येत असतो. तेव्हा ह्या दोघीजणी बोलत असताना एकदमच शांत बसतात. तर नागेश्वर म्हणत असतो, अय घरच्या 2-2 भेदी, तुम्हाला सांगतोय 4 दिवस आम्ही दौऱ्यावर चाललोय, 4 दिवस आम्ही घरी नाही येतं. मग असं समजू नका की ती संधी तुमच्यासमोर चालत आली आणि त्या संधीचा आम्ही फायदा उचलू. असलं काही समजू नका आणि असं काही करायला जाऊ नका, समजलं तुम्हाला. कारण तुम्हा दोघींवर सुद्धा बारीक लक्ष ठेवण्यासाठी दिदी आहेत आणि तुम्ही काहीही करणार नाही आहात. त्यामुळे घराकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं, कळलं. असं म्हटल्यानंतर आता ह्या दोघीजणी नागेश्वरकडे पाहतात. नागेश्वर म्हणत असतो, चल रे गाडीमध्ये सगळं काही सामान ठेव. असं म्हणून नागेश्वर निघून जातो. आता नागेश्वर गेल्यानंतर इकडे वासंती म्हणत असते, तर तेच सांगत होते मी गिरिजा तुला. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का, नागेश्वर साहेब ना इकडे दौऱ्यासाठी वगैरे किंवा पार्टीच्या कामासाठी नाही गेले. ते ना बोलत होते तेव्हा रुद्रनी आणि मी ऐकलं आहे की ते कोणीतरी वारस, म्हणजे बहुतेक ना ते देवकी मावशीकडेच गेले असावेत आणि त्यांना त्या वारसाबद्दल सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे म्हणून ते तिकडे गेलेले असावेत. आता लगेचच वासंती म्हणत असते, असं आहे तर मग. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण आई मला एक गोष्ट सांगा, वासंती मावशीला नेमकं कुठे ठेवलं असेल, तुम्हाला काही अंदाज आहे का. म्हणजे इथे नागेश्वरच्या अशा काही जागा खुणा वगैरे आहेत का, म्हणजे जिथे त्यांना ठेवलेलं असेल. त्यावेळेस आता इकडे वासंती म्हणत असते,
अगं असू शकतं. म्हणजे बघ ना, जुन्या गावामध्ये घोरपड्यांचा एक वाडा आहे. त्या वाड्यामध्ये कदाचित ठेवलेलं असू शकतं डांबून वगैरे. आणि आणखी एक जागा आहे, तिथे सुद्धा दाट शक्यता आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, काही जरी झालं ना तरी आपल्याला ते सगळं शोधून काढलं पाहिजे, असं सुद्धा तिचं म्हणणं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता सावी आणि उर्वशी ह्या दोघीजणी बोलत असतात. दोघीजणी बोलत असताना आता उर्वशी म्हणत असते, मग काय झाले की गिरिजाला कम्प्युटरचे धडे देऊन. तेव्हा सावी म्हणत असते, छे ग, मी तिला कुठले कम्प्युटरचे धडे देणार आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, ती अशी काही तोंडावर पडणार आहे ना. मी जे काही सांगितलंय ना ते सगळं काही अर्धवटच आहे, ते मी काहीच पूर्ण सांगितलं नाही. तेव्हाच उर्वशी म्हणत असते, अरे वा, हे तर तू खूपच भारी केलेलं आहेस. पण मग एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आता ना आबासाहेब नाही आहे, 4 दिवस ते दौऱ्यावर गेले आहेत. आता त्या दोघींची अशी फजिती करायची आहे ना. सावी, खरं तर आता तू रुद्रच्या जवळजवळ जातेस आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रुद्र हा प्रत्येक वेळी गिरिजाचा रागराग करतोय, ही जास्त आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा सावी म्हणत असते, तू काळजीच करू नकोस मावशी, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे जिंकणार तर मीच आहे. आणि रुद्र फक्त आणि फक्त इथे माझाच आहे, माझाच रुद्र आणि माझंच सगळं काही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. तेव्हा आता इकडे उर्वशी म्हणत असते, हो सावी, पण तरीसुद्धा जास्त आनंदात इथे उड्या मारू नको, समजलं. त्यावर सावी म्हणत असते, नाही. इकडे आता दुसऱ्या बाजूला गिरिजा आणि त्याचबरोबर वासंती ह्या दोघीजणी आता इकडे काम करत असतात. आणि तेवढ्यातच रुद्र तिथे आलेला असतो. आता रुद्र तिथे आल्यानंतर गिरिजा रुद्रला म्हणत असते, ऐका ना रुद्र, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय दाखवायचे, काय झाले. बघा ना, मी ना आज इकडे तुमचं ते कम्प्युटरचे धडे घेऊन झाले का. तेव्हा ती म्हणत असते, तेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे, तेच मला तुम्हाला दाखवायचं आहे. असं म्हणून थांबा, मी आलेच, असं म्हणून लॅपटॉप देते आणि म्हणत असते, हे बघा, आज ना मी हे लेटर जे आहे ना ते टाईप केलं आहे. असं म्हणून आता लगेचच ती लॅपटॉप ऑन करते. ती म्हणत असते, हा असा लॅपटॉप ऑन करायचा आणि तेवढ्यात म्हणते, बघा आता गोलगोल फिरते, थांबा. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हा ठीक आहे, दाखवा. तर आता गिरिजा एक एक प्रोसेस करते. एक एक प्रोसेस केल्यानंतर पाहते तर काय, आता तिच्यासमोर जो काही लॅपटॉप आहे तो ऑनच होत नसतो. आणि लॅपटॉप ऑन न झाल्यामुळे आता इकडे आपण पाहतो की रुद्र म्हणत असतो, काय झालं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, थांबा ना, लॅपटॉप ऑन होतोय. आता लॅपटॉप ऑन होतो आणि त्यानंतर इकडे ती सेव्ह केलेली फाईल फोल्डरमधून काढण्याचा प्रयत्न करते. आता सेव्ह केलेली फाईल फोल्डरमधून काढत असताना पाहते तर काय, तिथे ब्लँक पेज असतं. तेव्हा ती म्हणत असते, हे कसं शक्य आहे, इथे तर हे ब्लँक पेज आहे. हे नाही रुद्र, मला नाही कळते, मी तर सेव्ह केली होती. मी तुम्हाला सांगू का, सावीने मला असं सांगितलं होतं सेव्ह करायला, मी त्या पद्धतीने सेव्ह केली, ह्या फुल्लीवर टच केलं. अहो गिरिजा, सेव्ह नाही केली तुम्ही, ती क्लोज झाली फाईल. क्लोज झाली असं कसं शक्य आहे. सावीने तर मला असं सांगितलं होतं हे सगळं, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. तेवढ्यात सावी तिथे येते आणि सावी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, काय झालं गिरिजा, झाली का फाईल सेव्ह. आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं सावी, तू मला सांगितलं त्या पद्धतीने मी फाईल सेव्ह केली, पण ती सेव्हच नाही झाली. तेव्हा ती म्हणत असते, अगं असं कसं सेव्ह नाही झाली. आता मला सांग, त्या क्रॉसवर चेक केल्यानंतर तिथे तुला विचारलं असेल ना की ही फाईल सेव्ह करायची का नाही, येस आणि नो असं ऑप्शन आलं असेल ना. बघ अगं गिरिजा, रुद्र बघितलंस, हिला साधं येस आणि नो मधला सुद्धा फरक कळत नाही. कसं ग गिरिजा, तुझं कसं होणार आहे, कशी अशी तू, असं म्हटल्यानंतर आता लगेचच गिरिजा म्हणत असते, अगं पण तू मला कुठे सांगितलं सावी असं काही करायचं असतं म्हणून, तू मला असं काहीच बोलली नाही आहेस. तेव्हा ती म्हणत असते, अगं मी असं काय म्हणतेस, मी सगळ्या गोष्टी तुला सांगितल्या तर होत्या ना, नाही असं कसं. त्यावर आता लगेचच रुद्र म्हणत असतो, असू द्या गिरिजा, ठीक आहे, काही एक हरकत नाही, तुम्ही नका काळजी करू, पुन्हा तुम्हाला जमेल, तुमचा आज पहिलाच प्रयत्न होता ना. पण तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही रुद्र, मी किती छान टाईप केलं होतं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का रुद्र, सावीने ज्या पद्धतीने सांगितलं ना त्या पद्धतीनेच मी सगळं काही केलं होतं. असं म्हटल्यानंतर सावी म्हणत असते, अगं ये, तुला तर काहीच येत नाही, एवढं सोपं आहे का ते सगळं काही शिकणं. आणि तू मला काय सांगतेस की मी तू मला हे सांगितलं होतं आणि ते सांगितलं होतंच म्हणून. तर आता लगेचच तिथे वासंती आलेली असते आणि वासंतीला ती विचारत असते, आई तुम्ही होता ना इथे, मी तुम्हाला सुद्धा दाखवलं ना कशा पद्धतीने मी टाईप केलं होतं. तेव्हा ती म्हणत असते, हो गिरिजा, असू दे, होतं असं कधी रुद्र केलं होतं रे तिने एक लेटर टाईप, असं आता ती तिला सांगत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला सावी म्हणत असते, चल रुद्र, थोडंसं काम आहे तेवढं करून घेऊयात. असं म्हणून दोघेही जण आता खोलीमध्ये निघून जातात. आता दोघेही जण खोलीमध्ये निघून गेल्यानंतर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की
रुद्रचा फोन वाजलेला असतो आणि हा रुद्रचा फोन वाजतोय असं तिच्या लक्षात येतं आणि तेव्हा लगेचच आता वासंती तिला म्हणत असते उचलून सांग ना, किंवा ती म्हणते नाही नको, रुद्रांच्या काही कामाचा वगैरे असेल तर उगाचच कशाला, त्यापेक्षा आम्ही रुद्रांनाच देऊन येते ना. तेव्हा वासंती म्हणत असते बरोबर ठीक आहे, जा ये देऊन रुद्रला. आता रुद्रला फोन देण्यासाठी ती खोलीकडे निघालेली असते. जेव्हा ती खोलीकडे निघते तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही सावी आहे ती तिथेच गिरीजाकडे लक्ष देऊनच असते आणि गिरीजा बराच वेळ रुद्र तुमचा फोन वाजतोय, रुद्र तुमचा फोन आलाय असं म्हणत असते. तेव्हा सावी दरवाजाकडे येते, कारण रुद्रने इयरफोन घातलेला असतात त्यामुळे त्याला काही ऐकायला येत नाही. तर आता ती बाहेर दरवाजाकडे आल्यानंतर ती म्हणत असते काय गं, अगं फोन वाजतोय रुद्रांचा, प्लीज त्यांना सांग ना, किंवा मला येऊ दे ना आतमध्ये. तेव्हा ती म्हणत असते तुला कळत नाही का, रुद्र किती काम करतोय, किती बिझी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुला कधी कळणार आहेत गं. अगं पण कामाचा फोन असेल ना, कामाचा फोन असेल तर उचलून सांग ना तो कामात आहे म्हणून. अगं पण मी कसा उचलणार, काही महत्त्वाचं असेल तर. हे बघ, महत्त्वाचं असेल तरीसुद्धा उचलून सांग आणि सांग मी त्याची बायको बोलते म्हणून, आणि रुद्र आता कामात आहे ही गोष्ट तुला कळत नाही का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर तरीसुद्धा गिरिजा म्हणत असते अगं सावी असं काय करतेस, एकदा दे ना त्यांना हा फक्त फोन. तेव्हा सावी म्हणत असते नाही म्हणून सांगितलं ना गिरिजा, आम्ही काम करतोय ही गोष्ट साधी तुझ्या लक्षात येत नाही आहे का, आणि जर हे काम वेळेत नाही झालं तर काय होणार आहे, जा तू फोन उचल आणि नाहीच उचलायचा तर नंतर आल्यावर सांग, असं सुद्धा आता इकडे ती तिला बोलते आणि त्यानंतर खाली पाठवते. आता पुन्हा ती जशाला तशी रुद्रच्या बाजूला येऊन बसलेली असते, कारण तिला आता पुन्हा रुद्रला असं दाखवून द्यायचं असतं की फोन आलेला नाही आणि कामाचा महत्त्वाचा फोन असेल तर गिरिजाच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं घडतंय असं सुद्धा तिला इथे दाखवून द्यायचं असतं. इकडे आता गिरिजा खाली फोन घेऊन येते, त्यानंतर पुन्हा एकदा फोन येतो. आता गिरिजाला समजत नाही काय करावं म्हणून. तेव्हा वासंती तिथे येते आणि वासंती म्हणते काय झालंय. तेव्हा ती म्हणते बघा नाही, मी रुद्रकडे फोन घेऊन गेले होते पण रुद्र कामात आहेत, मग आता काय करू. तेव्हा ती म्हणत असते अगं काय करू असं काय विचारतेस, उचल ना तू फोन उचल. अहो आई पण मी कसा फोन उचलणार, का गं काय झालं, उचल ना, नवऱ्याचा फोन आहे तुझ्या आणि सांग रुद्र थोड्या वेळाने करतील म्हणून. तेव्हा आता गिरिजा वासंतीच्या सांगण्यावरून फोन उचलते. आता फोन उचलल्याच्या नंतर समोरून आवाज येत असतो, रुद्रप्रताप घोरपडे किती वेळा तुम्हाला सांगायचं, किती फोन केले, पहिला पण मिस कॉल पडला, आत्ता तुम्हाला एक OTP आलाय तुमच्या नंबरवर, ताबडतोब पाठवा आणि जर नाही पाठवला तर इकडे तुम्हाला अटक होऊ शकते. आणि तुम्ही मागच्या वेळेला जेव्हा अटक झाली होती तेव्हा तुम्ही आमच्याकडून लोन घेतलं होतं आणि ताबडतोब OTP द्या, जर OTP नाही दिला तर इकडे तुमच्यावर सक्त कारवाई केली जाईल. त्यावर गिरिजा म्हणत असते अहो साहेब थांबा जरा, मी त्यांची बायको बोलते. तुम्ही कोण बोलताय, बायको बोलते मी त्यांची. अच्छा ते कुठे आहेत, अहो ते ना थोडेसे कामात आहेत, मी त्यांना नंतर फोन करायला सांगू का तुम्हाला. हां तो म्हणत असतो ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे, मार्च एंडिंगची कामं चालू येतं आणि त्यामुळे आत्ता जर आत्ताच्या OTP नाही दिला तर खूप मोठा फ्रॉड होऊ शकतो, खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो. आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते अहो दादा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ह्या सगळ्या गोष्टीमधलं फारसं काही कळत नाही हो, मग मी तुम्हाला कसं काय हे सगळं काही सांगणार, आणि रुद्र प्रताप आता खूप मोठ्या कामात आहेत. तेव्हा तो माणूस म्हणत असतो मग मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ना तुम्हाला जर कळत नाही तर मी सांगतोय त्या पद्धतीने करा ना सगळं काही. तेव्हा गिरिजा म्हणत असते नाही हो दादा, मला नाही खरंच या मोबाईलमधलं काही कळत. अहो असं काय करताय तुम्ही, मेसेजमध्ये जा आणि मेसेजमध्ये एक 6 अंकी नंबर आला असेल तो OTP ताबडतोब मला द्या, असं म्हणून तो माणूस ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने आता इकडे गिरिजा OTP देते. आता OTP दिल्यानंतर लगेचच आता इकडे तो माणूस म्हणत असतो ठीक आहे असं म्हणून फोन ठेवला जातो. तेवढ्यातच आता इकडे रुद्र खाली आलेला असतो. रुद्र खाली आल्याबरोबर विचारतो काय झालं गिरिजा. तेव्हा गिरिजा म्हणत असते अहो रुद्र तुमचा फोन आला होता. कोणाचा फोन आला होता. अहो रुद्र कोणाचा, बँकेतून फोन होता आणि त्यांनी OTP मागितला. काय, हो बघू कोणत्या बँकेतून फोन होता, असं म्हणून पाहतो तर काय. आता लगेचच रुद्र म्हणत असतो गिरिजा तुम्ही हे काय केले, असा OTP कोणालाही द्यायचा नसतो. अहो रुद्र असं काय करताय, ते बँकेतून फोन आला होता आणि ते म्हणत होते की तर तुम्ही आत्ताच्या आत्ता OTP नाही दिला तर रुद्रांना अटक होऊ शकतो. तेव्हा लगेच तिथे सावी येते आणि सावी आल्यानंतर आता रुद्रसुद्धा म्हणत असतो गिरिजा तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, हीच त्या लोकांची स्ट्रॅटेजी असते. तुम्हाला हा फ्रॉडवाला फोन होता, त्या लोकांनी फ्रॉड केले आणि फ्रॉड केल्यानंतर बघितलं आपल्या अकाउंटचे 45,000 रुपये इथे डेबिट झाले आहेत. आता मला हे ताबडतोब अकाउंट बँकेमध्ये फोन करून लगेचच क्लोज करून घ्यावं लागेल. हे बघा गिरिजा असा कोणालाही OTP द्यायचा नसतो. तो कोण आहे, कोणत्या बँकेतून बोलतोय हे सगळं कन्फर्म करायचं असतं. तुम्ही वेड्या आहात का. तेव्हा लगेच सावी तिथे येते आणि सावी आल्यानंतर ती म्हणत असते अगं गिरिजा तू आणखी किती आणि कसं नुकसान करणार आहेस रुद्रचं, तू डोक्यावर पडलीस का, तुझं हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा रुद्र म्हणत असतो सावी जरा शांत बस.
तेव्हा सावी म्हणत असते, अरे रुद्र कसं शांत बसायचं, हिला कळत नाही का हिने काय केलंय, कशी माती खाल्ली ती. अरे हिनं एक OTP दिलेला आहे आणि तो OTP दिल्यानंतर तुला कळतंय का तुझ्यासोबत किती फ्रॉड झालाय. अगं कशी अशी मॅनर्सलेस आहेस तू, कशी अशी आहेस, तुला थोडं तरी समजणार आहे का. आता रुद्र तिथे येतो आणि रुद्र तिथे आल्यानंतर लगेचच म्हणत असतो, मी बँकेत फोन केला होता, आता अकाउंट जे आहे ते इकडे स्टॉप करण्यात आलेलं आहे, काळजी करू नकोस. तेव्हा गिरिजा म्हणत असते, ऐका ना रुद्र, मी खरं सांगते तुम्हाला, मी काहीच खोटं बोलत नाही आहे, खरं सांगायले. कारण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या लोकांनी असं सांगितलं की खरं तर म्हणजे बघा ना, त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला अटक वगैरे होऊ शकते आणि म्हणून मी त्यांना तो OTP दिला. त्यावरती म्हणत असते, अगं हीच तर त्या लोकांची स्ट्रॅटेजी असते, तुला गंडवलं त्या लोकांनी, तू काही डोक्यात पडली आहेस का, मूर्ख आहेस का तू. आता गिरिजाचे इकडे रुद्रचे 45,000 रुपये लॉस झाले. त्यावर रुद्र आता सावीवर ओरडतो आणि म्हणत असतो, बाद झालं सावी, किती बोलणार आहेस त्यांना. अगं पैसे माझे गेले आहेत आणि पैसे माझे जाऊन सुद्धा मी त्यांच्याशी एवढं सगळं काही बोलत नाही, तर तू त्यांच्याशी एवढं सगळं काही का बोलतेस, जरा शांत बसणार आहेस का. तेव्हा लगेच सावी म्हणत असते, अरे पण कसं गप्प बसणार आहे. त्यावर रुद्र म्हणत असतो, गिरिजा चला पोलीस स्टेशनला जाऊया. तेव्हा लगेच गिरिजा म्हणत असते, पोलीस स्टेशनला, नाही नाही नको नको, कशाला जायचं आपल्याला पोलीस स्टेशनला. अरे गिरिजा असं काय करताय, पोलीस स्टेशनला आपल्याला जावंच लागेल. तेव्हा आता इकडे वासंती म्हणत असते, जाऊ दे ना रुद्र, एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी उगाचच पोलीस स्टेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी कशाला करतोयस. तेव्हा लगेच आता रुद्र म्हणत असतो, असं कसं म्हणतेस आई तू, पोलीस स्टेशनला तर जावंच लागेल ना. तेव्हा सावी म्हणत असते, हो रुद्र बरोबर बोलतोयस तू, पोलीस स्टेशनला जा आणि पोलीस कंप्लेंट करूनच टाक. त्यावर गिरिजा रडायला लागते आणि म्हणत असते, रुद्र मला माफ करावं, माझं चुकलं, खरंच मला माफ करा, मी असं करायला नको होतं, पण प्लीज प्लीज पोलिसांकडे मला नेऊ नका, पोलिसांकडे मला देऊ नका. त्याच वेळेला आता इकडे लगेचच रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही वेडे आहेत का, मी तुम्हाला पोलिसांकडे का देईल आणि एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी पोलिसांकडे नाही देणार. अहो त्या लोकांविषयी आपल्याला पोलीस कंप्लेंट करायला नको का, म्हणून आपण पोलिसात जाणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा लगेचच सावी गिरिजावर ओरडत असते आणि तेव्हा मात्र रुद्रला आता रागच येतो. रुद्र म्हणत असतो, बाद झालं गिरिजा, काय काय झाले, कशा पद्धतीने तू हे सगळं काही त्यांच्याशी बोलतेस. इनफ. अगं ठीक आहे, झाले त्यांच्याकडून चूक, जर पैसे माझे गेलेत तर मी त्यांच्याशी बोलत नाही, तर तुला एवढं सगळं काही बोलण्याचा काही अधिकार नाही आहे, असं म्हणून शेवटी सावीला त्याने आता गप्प केलेलं असतं. दुसऱ्या बाजूला गिरिजा म्हणत असते, पण मला फार भीती वाटते. हे बघा गिरिजा, मी तुम्हाला पोलिसात नाही देणार आहे, मी तुम्हाला कसं पोलिसात देईल, तुम्ही वेड्या आहात का. आपल्याला काय करायचं आहे तर फक्त आणि फक्त आपल्याला ती कंप्लेंट करायची आहे, जेणेकरून आपला फ्रॉड झाला आहे किंवा इतरांबरोबर होऊ नये आणि ज्याने कोणी हा फ्रॉड केला आहे ते सगळं ती लोक समोर यावीत. पण गिरिजा एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा कोणालाही असा OTP वगैरे शेअर करायचा नसतो. आणि तेव्हा ते दोघेही जण आता पोलीस स्टेशनला निघालेले असतात. त्याच वेळेला सावी म्हणत असते, मी पण तुझ्याबरोबर येते. तेव्हा लगेच आता रुद्र म्हणत असतो, काही गरज नाही आहे सावी, आम्ही बाईकवर जातो दोघेही जण आणि बाईकवर जाऊन येतो, तुझी काही गरज नाही आहे तिथे, असं म्हणून ते दोघेही जण जातात. आता सावीला फार राग आलेला असतो. आता सावीला राग आल्यानंतर इकडे वासंती सावीला म्हणत असते, सावी हे सगळं मला कळतंय, तू कशा पद्धतीने धडपड करतेस आणि कशा पद्धतीने फक्त आणि फक्त इथे रुद्रला मिळवण्याचा विचार करतेस, ह्या सगळ्या गोष्टी इथे लक्षात येत आहेत माझ्या. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, गिरिजाला इथे अशा पद्धतीने तू बोलू शकत नाही, समजलं तुला, असं सुद्धा आता इकडे ती तिला बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की उद्याच्या भागामध्ये आता नागेश्वर देवकीला पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारत असतो. तिला म्हणत असतो, गपगुमानं सांग देवकी, गपचूप सांग, कुठे आहे वारसदार, खरं खरं सांग, खरं खरं सांग, नाही तर तुझा जीव घेईल मी, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे देवकी म्हणत असते, माझा जीव घेतलास तरीसुद्धा मी नाही सांगणार, कारण मला माहीतच नाही आहे की कुठे आहे, आणि जरी मला माहिती असतं ना तरीसुद्धा तुझ्यासारख्या नराधमाला मी सांगितलं नसतं की इकडे माझी मुलगी कोण आहे, ती वारसदार कोण आहे म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर नागेश्वरला फार मोठा धक्का बसतो. आता नागेश्वर त्याच दिवशी घरी येतो आणि लगेचच उर्वशी समोर येतो आणि म्हणत असतो, तुम्ही आमच्याशी खोटं बोललात, तुमचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी असं सांगितलं की तुम्हाला खरी वारसदार मुलगी कोण आहे हे माहिती आहे, का खोटं बोलला दिदी साहेब, तुम्ही बोला, सांगा. प्रभासला तुम्ही मारलं आणि तुम्ही असं सांगितलं की सगळं काही देवकीला माहिती, का असं केलं तुम्ही, बोला बोला, असं म्हणूनच आता इकडे नागेश्वर तिच्यावर चिडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की नागेश्वर आता उर्वशीसोबत काय करेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असतं.
तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे वासंतीला आणि गिरिजाला उर्वशी म्हणत असते, तुम्ही दोघी जणी आश्रित आहात. आणि तेव्हा लगेच ती म्हणत असते, रुद्र हा फक्त मलाच बोलतो आणि माझाच तो मुलगा आहे. असं सगळं बोलल्यानंतर आता वासंती म्हणत असते, मी त्याला जन्म दिलाय, तो माझा मुलगा आहे. त्यावर लगेच आता इकडे हिला राग येतो आणि हिला राग आल्यानंतर ती लगेचच वासंतीवर ग्लास फेकून मारणार. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, एक मिनिट, काय करताय तुम्ही हे सगळं? तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? तेवढ्यात गिरिजा आलेली असते. गिरिजा तो ग्लास पकडते. तेव्हा गिरिजा आता इकडे उर्वशीवर आवाज चढवून बोलणार असते. तर अशाच नवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.